नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षीची जी झालेली प्रश्नपत्रिका होती ती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे. आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 2023 ला वनरक्षक भरतीची घेण्यात आलेली प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पहा, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न काय विचारला आहे आपल्याला, तर की ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर चंद्रपूरमध्ये आहे पहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं काही आपण नोट्स म्हणजे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. तर यामध्ये पहा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर पासून 45 किलोमीटर आणि चिमूर पासून 32 किलोमीटर अंतरावरती आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प असून यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य दोन्ही समाविष्ट करण्यात आलेले आहेत किंवा त्यांचा समावेश होतो. आणि 1955 पासून महाराष्ट्रातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान म्हणून ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, चंद्रपूर जिल्हा. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2019 ला विचारला होता आणि 2023 ला हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील आपल्या सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर हे आहे पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, तर अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारण्यात आला होता की महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचे, गुगामोल हे राष्ट्रीय उद्यान आपल्या राज्यातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे? पहा, भारतातील पहिली कोळशाची खाण, एक प्रकारे आपण त्याला जुनी देखील म्हणू शकतो. पण या ठिकाणी प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात पहिली कोळशाची खाण कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर राणीगंज ही जी आहे ही आपल्या भारतातील पहिली कोळशाची खाण आहे. यामध्ये काही नोट्स पहा कोणत्या आहेत, तर भारतामध्ये कोळशाच्या व्यावसायिक वापराची जी कहाणी आहे ही पश्चिम बंगालच्या राणीगंज मधून सुरू झालेली आहे. राणीगंज हे कोणत्या ह्यात आहे पहा? पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये. त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीने नारायणकुडी परिसरामध्ये 1774 साली सर्वात आधी कोळसा खाणीतून कोळसा उत्खनन म्हणजे खोदकाम सुरू केलं होतं. आणि राणीगंज कोळसा क्षेत्र हे भारतातील सर्वात जुनी कोळसा खाण आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, राणीगंज. यानंतरचा प्रश्न आहे. 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधलेले आहे? या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो तयार होतात. तर सूर्य मंदिर कितव्या शतकामध्ये बांधण्यात आलं? तर 13व्या शतकामध्ये ते बांधण्यात आलं आहे. कोणी बांधलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर पहिला नरसिंहदेव. लक्षात ठेवा, पूर्व गंगा राजवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम याने 1250 मध्ये किंवा 1250च्या सुमारास कोणार्क येथील सूर्य मंदिर बांधलेलं आहे. आणि हे कोणार्क सूर्य मंदिर हे हिंदू सूर्यदेव सूर्याला समर्पित एक प्रसिद्ध भारतीय मंदिर आहे. हे मंदिर 1984 मध्ये युनेस्कोने विश्व वारसा स्थळामध्ये समाविष्ट किंवा घोषित केलं होतं. मित्रांनो, यावरती अजून एक आपल्याला प्रश्न पडतो पहा की सूर्य मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ते आहे पहा कोणार्क या ठिकाणी. कारण आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात देखील आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली होती? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? आणि ही जी आहे ही केंद्र सरकारची एक मोहीम आहे किंवा एक योजना आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर 2000 साली. लक्षात ठेवा किती 2000 साली केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे ही सुरू केली होती 2000 मध्ये. तर दारिद्र्य कमी करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताच्या अनकनेक्टेड वस्त्यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचा उद्देश होता ह्या योजनेमागचा. कोणत्या? प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार त्याच्यासोबत ग्रामीण विकास मंत्रालय देखील जबाबदार असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर रामसर पाणथळ म्हणजेच वेटलँड आहे? पहा काय विचारलं आपल्याला की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर रामसर पाणथळ जागा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जो नाशिक जिल्हा आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पहा नांदूर मधमेश्वर ही रामसर पाणथळ जागा. आणि नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या जिल्ह्यातील निफाड या तालुक्यामध्ये स्थित आहे. आपल्याला या पोलीस भरतीसाठी यामध्ये प्रश्न विचारला होता पहा की नांदूर मधमेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ते आहे निफाड या जिल्ह्यामध्ये. तर हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा एक खूप मोठा असणारा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून देखील ओळखलं जातं. मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला 2019 मध्ये विचारला होता की महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर नांदूर मधमेश्वर हे जे आहे याला महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हणतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी आपल्याला एक टोपण नाव किंवा एक उपाधी आहे पहा ही मार्टिन ल्युथर किंग. आणि भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा, कारण महात्मा फुले यांच्याविषयी खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि जातीविरोधक समाज सुधारक आणि लेखक देखील होते. तर सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेचं निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचं काम जे आहे हे महात्मा फुले यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थानात डॅश सह द्विदल राज्य पद्धती सुरू केली. मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा असे टीसीएस प्रश्न विचारतात त्यामध्ये आपल्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो आहे किंवा सुधारणा जो आहे याच्यावरती हमेशा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर भारत सरकार अधिनियम 1919 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर यामध्ये महत्वाचा पॉइंट पहा काय आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थानात भारत सरकार अधिनियम 1919 नुसार द्विदल राज्य पद्धत जी आहे ती सुरू केली होती. त्यानुसार केंद्र आणि प्रांतीय सरकारांचे जे अधिकार आहेत ते स्पष्टपणे विभागले गेले होते. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क दिलेला आहे? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2023 ला झाली त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला आहे. आणि वनरक्षक भरती 2023 ला झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न परत एक वेळा पहा, तर कोणत्या अनुच्छेदामध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आपल्याला दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर अनुच्छेद 32 मध्ये. लक्षात ठेवा अनुच्छेद 32 यामध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. तर भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करतं जे घटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा म्हणून संबोधलेला आहे. या ठिकाणी अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला तयार होतो, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. हा प्रश्न मित्रांनो जवळपास आपल्याला पोलीस भरतीमध्ये 30 ते 32 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे गारो, खासी आणि जयंतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशाअंतर्गत येतात? प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. 3 टेकड्या दिलेल्या आहेत, गारो, खासी आणि जयंतिया. तर ह्या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशाच्या अंतर्गत येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर पूर्वांचल या पर्वतीय प्रदेशामध्ये येतात. मित्रांनो या ठिकाणी हा जो शब्द आहे पहा जयंतिया, तर हा जो शब्द आहे हा जैतिया असा आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कारण हा प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. जयंतिया नाव थोडंसं वेगळं आहे, पण जैतिया हे जे नाव आहे म्हणजे कोणकोणत्या टेकड्या? गारो, खासी आणि जैतिया टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशात येतात? तर पूर्वांचलच्या पर्वतीय प्रदेशाच्या अंतर्गत येतात. लक्षात ठेवा, या ठिकाणी महत्वाचा हा देखील प्रश्न होणार आहे, कारण जयंतिया हा शब्द थोडासा वेगळा आहे. तर गारो पर्वत ही भारतीय मेघालय राज्यातील सर्वात लहान पर्वताची एक श्रेणी आहे, ज्यामध्ये मेघालय, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण गारो या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश, पूर्वांचल, मेघालय पठार आणि आसामचे खोरे अशा 3 प्राकृतिक विभागामध्ये तो विभागला जातो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षांच्या दरम्यान लढलं गेलं? पहा या ठिकाणी अँग्लो मराठा युद्धावरती दिलेलं आहे, पण कितवा आहे? तर हे 3ऱ्या क्रमांकाचं अँग्लो मराठा युद्ध होतं. हे कोणत्या वर्षात लढलं गेलं? तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 1816 ते 1819 या काळामध्ये अँग्लो मराठा जे आहे तिसरं युद्ध झालेलं आहे. मराठा आणि इंग्रज यांच्यात झालेलं हे तिसरं आणि निर्णायक युद्ध होतं. या ठिकाणी थोडासा महत्वाचा हा प्रश्न आहे. तर या युद्धामध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पूर्णपणे पराभव केला आणि जवळपास सर्व भारतावरती त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी काय विचारलाय प्रश्न की क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नागार्जुन श्रीशैलम हा जो आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असणार आहे. नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र अभयारण्यामध्ये 1978 मध्ये अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आला आहे आणि याला 1983 मध्ये व्याघ्र प्रकल्प संरक्षणाखाली आणण्यात आलं. नागार्जुन सागर श्रीशैलम हे जे आहे हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येतं आणि हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या देशातील सर्वात मोठं व्याघ्र प्रकल्प आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणते भारतीय राज्य तिन्ही बाजूंनी बांगलादेशनी वेढलेले आहे? आपल्याला काय विचारलंय खालीलपैकी असं कोणतं भारतीय राज्य आहे जे तिन्ही बाजूंनी वेढलेलं आहे? कोणी? तर बांगलादेशाने. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर त्रिपुरा हे जे राज्य आहे हे त्रिपुरा राज्य उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेने बांगलादेश या देशाने वेढलेलं आहे. अगरताळा जी आहे ही त्रिपुराची राजधानी आहे. त्रिपुरा राज्याची जी सीमा आहे ही बांगलादेश, मिझोरम आणि आसाम यांना लागते. आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी राज्य आणि राजधानीवर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण जेवढे काही 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्या सर्वांची एक यादी केलेली आहे. त्यांची राजधानी आणि राज्य आपण त्या यादीमध्ये घेतलेला आहे. तो देखील व्हिडिओ पाहायचा आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा. यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला होत जातो? पहा सह्याद्रीचा उतार विचारले कोणत्या दिशेला होत जातो? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पूर्व आणि आग्नेय या दिशेला सह्याद्रीचा उतार जो आहे हा पूर्व आग्नेय दिशेला होत जातो. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्राचं पठार म्हणून ओळखलं जातं. सह्याद्री ही अंदाजे 1600 किलोमीटर लांबीची एक डोंगर रांग आहे जी तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डर म्हणजे सीमेजवळून चालू होते. नंतर ती महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचते. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पूर्व आणि आग्नेय. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातींसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील केली? या ठिकाणी हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत मित्रांनो, पण आपल्याला दुसऱ्या प्रश्नावरून पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तर खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातीचा म्हणजे काय लक्षात ठेवा, हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे.
आणि TCS अशाच पद्धतीचे आपल्याला शब्द देतं. खालच्या जातीचे म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना अस्पृश्य म्हणू शकतो. तर अस्पृश्य जातींसाठी कोणी शाळा उघडली आणि त्याच व्यक्तीनं 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली. तर ते व्यक्तिमत्व आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तर यांच्याविषयी 3 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. तर कोणी मुलींसाठी किंवा खालच्या जातींसाठी शाळा उघडली? महात्मा ज्योतिबा फुले. आणि सोबतच सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. वर्ष कोणतं आहे? तर 1873 या वर्षी केलेली आहे. या ठिकाणी यांचे काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर मित्रांनो, महात्मा फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. कधी काढली? 1848. अजून एक प्रश्न काय आहे की महाराष्ट्रात मुलींसाठी सर्वात पहिली शाळा कोणी काढली? महात्मा फुले यांनी. तसेच त्यांनी 1852 मध्ये वेताळ पेठेमध्ये दलितांसाठी शाळा काढली. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी केली. जमीनदार पुरोहितांकडून होणारा अन्याय आणि अत्याचारापासून व गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करणे या मागचा उद्देश होता. पहा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा किंवा सत्यशोधक समाजाचा. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयांशी संबंधित येते? हा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्राविषयी विचारण्यात आलेला आहे. प्रश्न खूप किचकट विचारण्यात आलेले आहेत. तर पहा अर्थशास्त्राची कोणती शाखा आहे जी संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयाशी संबंधित येते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर समष्टी अर्थशास्त्र ही जी शाखा आहे तर ही संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयाशी संबंधित असणारी शाखा आहे. समष्टी अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची एक शाखा आहे ज्यामुळे एकूण अर्थशास्त्राच्या संदर्भात एकत्रित विश्लेषण केले जाते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1949 मध्ये संमत झालेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद होते? या ठिकाणी काय विचारलंय 1949 ला ज्यावेळी जी मूळ राज्यघटना होती भारतीय राज्यघटना यामध्ये किती अनुच्छेद होते? तर तेव्हा 1949 साली त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 तर एकूण 395. लक्षात ठेवा हा आकडा खूप महत्वाचा आहे. तर 395 अनुच्छेद होते. लक्षात ठेवा मित्रांनो राज्यघटनेच्या मूळ मजकुरामध्ये 22 व 8 अनुसूची भाग आहेत आणि 395 अनुच्छेद आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी दरवर्षी भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या राज्यघटनेमध्ये 25 भाग 469 कलमे व 12 अनुसूची असून भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून ओळखलं जातं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट करण्यात आलेले आहेत? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला हा प्रश्न तलाठी भरती 2023 ला सुद्धा विचारण्यात आला होता. मित्रांनो TCS पॅटर्न जो आहे तर हा जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सारखाच पॅटर्न असतो म्हणजे अल्टरनेट प्रश्न कधी कधी होऊ शकतात आणि हे जे सर्व प्रश्न असतात आपल्याला हे स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून घेण्यात आलेले असतात. लक्षात ठेवा प्रश्न आपला लक्ष द्या. पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचा हक्क जो आहे तर हा कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अनुच्छेद 6 मध्ये तो समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि फाळणीची जी तारीख होती 19 जुलै 1948 होती आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबद्दल घटनेच्या अनुच्छेद 6 मध्ये सांगितण्यात आलेलं होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वात प्रणाली आहे ज्यांच्या डॅश मध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळते. या ठिकाणी आपल्याला जागतिक भूगोलवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न परत एक वेळा समजून घ्या. मान्सून म्हणजे काय तर मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वात प्रणाली आहे ज्यांच्या डॅश मध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये संपूर्ण परिवर्तन आपल्याला आढळून येतं. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर दिशा. लक्षात ठेवा प्रश्न काय होईल मग तर मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वात प्रणाली असून ज्यांच्या दिशांमध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंचं संपूर्ण परिवर्तन आढळतं. उष्णकटिबंधीय मान्सून हवामानात एकतर उष्णकटिबंधीय सवाना हवामानापेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा कमी पाऊस किंवा कोरडा ऋतू देखील आपल्याला भासू शकतो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता आर्थिक कर्षण घटक म्हणजे आपण त्याला पुल फॅक्टर म्हणतो तर स्थलांतरामध्ये कारणीभूत नाही असा प्रश्न आहे.
तर स्थलांतरासाठी कारणीभूत असणारे घटक 3 आहेत, त्यापैकी खालीलपैकी कोणता घटक येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर औद्योगिकीकरणाची निम्न पातळी हा घटक येत नाही पुल फॅक्टरमध्ये. तर नवीन ठिकाणी स्थानिक होण्यासाठी लोकांना आकर्षित करणारे जे घटक आहेत त्या घटकांना पूल फॅक्टर असं म्हटलं जातं. यामध्ये सुपीक मृदा, खनिजांची उपलब्धता आणि रोजगारांच्या अधिक संधी या आर्थिक कर्षण घटक स्थलांतरास कारणीभूत असतात. आणि यामध्ये औद्योगिकीकरणाची निम्न पातळी हा घटक त्यांना कारणीभूत येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये जशास तसे विचारण्यात आलेले होते. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपण वनरक्षक भरतीची जी सिरीज आहे ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण येणारी जी वनरक्षक भरती 2025 ची असणार आहे यासाठी हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे पहा. मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जाऊन आपण जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.